हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्टुडंट्स, आज आपण सिंधू सभ्यता याविषयी माहिती घेणार आहोत. सिंधू सभ्यता म्हणजेच सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती असेही आपण त्याला म्हणतो. सिंधू नदीच्या किनारी हडप्पा या ठिकाणी सापडलेली जी उत्खननात मिळालेली जी गावे आहेत, नगरे आहेत, त्यांना आपण सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती असे म्हणतो. आता हे सिंधू संस्कृतीची ठिकाणं कोणती आहेत, वर्ष किती, कोणत्या वर्षी ती खोदली गेलेली आहेत किंवा त्याचे शोधकर्ता कोण कोण आहेत याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ. हडप्पा हे ठिकाण मांडगोमरी जिल्ह्यामध्ये पंजाब पाकिस्तान या ठिकाणी आहे. 1921मध्ये दयाराम साहनी यांनी याची उत्खनन केलेले आहे. दयाराम साहनी हे एक भारतीय पुरातत्वज्ञ होते, तसेच ते सर जॉन मार्शल यांचे शिष्यसुद्धा होते, विद्यार्थी होते त्यांचे. 1931मध्ये ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे पहिले भारतीय मुख्य निर्देशक झालेले होते. मोहनजोदडो हे सिंध प्रांत, लरकाना जिल्हा, पाकिस्तान येथे 1922मध्ये रखलदास बॅनर्जी यांनी याचा शोध लावलेला आहे. सुतका गेंडोरचे बलुचिस्तान पाकिस्तानमध्ये आहे. 1927मध्ये R.L. स्टाईन यांनी याचा शोध लावलेला आहे. चहोंदडोसुद्धा सिंध पाकिस्तानमध्येच आहे. 1931मध्ये M.G. मुजुमदार यांनी याचा शोध लावलेला आहे. रंगपूर हे अहमदाबाद, काठियावाड, भारत या ठिकाणी 1953मध्ये माधवस्वरूप वस्त यांनी याचा शोध लावलेला आहे. कोटदीजी, सिंध, पाकिस्तान 1953मध्ये धुर्रे यांनी याचा शोध लावलेला आहे. रोपण हे पंजाब, भारत या ठिकाणी आहे. 1953मध्ये Y.D. शर्मा यांनी याचा शोध लावलेला आहे. कालीबंगा गंगानगर, राजस्थान, भारत या ठिकाणी आहे. 1955मध्ये A. घोष यांनी याचा शोध लावलेला आहे. लोथल अहमदाबाद, गुजरात, भारत 1955मध्ये S.R. राव यांनी याचा शोध लावलेला आहे. आलमगीरपूर, मेरठ, उत्तर प्रदेश, भारत 1958मध्ये यज्ञदत्त शर्मा यांनी याचा शोध लावलेला आहे. सुरकोटा हे कच्छ, गुजरात, भारत या ठिकाणी आहे. 1972मध्ये जगतपती जोशी यांनी याचा शोध लावलेला आहे. बनवाली, हिसार, हरियाणा, भारत या ठिकाणी असून 1973मध्ये R.S. बिष्ट यांनी याचा शोध लावलेला आहे. तसेच 1990मध्ये धौलावीरा याचाही शोध R.S. बिष्ट यांनीच लावलेला आहे. हे काही शोधकर्त्यांनी हडप्पा संस्कृतीतली काही स्थळे आहेत. या परीक्षेला आपल्याला यामध्ये विचारलं जाऊ शकतं की कोणत्या हडप्पा स्थळाचे शोधकर्ता दयाराम साहनी आहेत किंवा हे मुजुमदार आहेत असं विचारू शकतात. शोधकर्त्यांची नावे विचारू शकतात आपल्याला, त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण त्यासाठी हा मॅपसुद्धा बघू शकतो. या मॅपमध्ये इथं दिलेलं आहे बघा, हडप्पा दिसते आपल्याला, मोहनजोदडो दिसते आहे, कोटदीजी हडप्पा, म्हणजे ह्या मॅपच्या सहाय्यानेसुद्धा आपण याची माहिती घेऊ शकतो. आणि आपल्या लक्षात राहू शकते की कोणत्या ठिकाणी भारताच्या आणि पाकिस्तानच्या मध्ये ही ठिकाणं आपल्याला मिळालेली आहेत. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.